नमस्कार. टर्निंग पॉइंटच्या आजच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी विनय पाठारे. टर्निंग पॉइंटच्या या एपिसोडमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर थोडीशी आपण टर्निंग पॉइंटची संकल्पना आपण जाणून घेऊया. ती संकल्पना अशी आहे की माणसाच्या जीवनामध्ये असं कधीतरी काहीतरी घडते, अशा एका एका टप्प्यावरती अशी काही घटना घडते किंवा असा काही माणूस त्यांच्या जीवनामध्ये येतो किंवा असा काही विचार त्याच्या जीवनामध्ये येते किंवा एखादं पुस्तक त्यांच्या जीवनामध्ये येते की त्या विचाराचा त्या माणसावरती खूप मोठा प्रभाव पडतो आणि तिथपासून त्याचं जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळते. आणि ती कलाटणी मिळाल्यानंतर त्याचं जीवन कसं होते, कसं तर त्याला त्या विचाराचा त्याच्या जीवनावरती कसा प्रभाव होतो, त्याला आम्ही टर्निंग पॉईंट असं म्हणतो. अशाच लोकांना ज्यांच्या जीवनामध्ये असा टर्निंग पॉईंट आलेला आहे, अशा लोकांना आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये बोलवतो. मग तुम्ही म्हणाल, मग अशा अनेक लोकांच्या जीवनामध्ये कलाटणी येते, मग इथे टर्निंग पॉईंटमध्ये बोलण्याचं प्रयोजन काय? तर त्याचं उत्तर असं आहे की त्यांना जो अनुभव आलेला आहे तो अनुभव त्यांनी दुसऱ्यांना सांगावा आणि दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा असंच त्यांना सुद्धा यश मिळावं. असंच त्यांचे विचार जर त्यांनी तुम्हाला सांगितल्यानंतर त्यांचा अनुभव जर तुम्हाला सुद्धा फायदा मिळावा, हा एकमेव उद्देश करून आम्ही टर्निंग पॉईंटचा हा पॉडकास्ट चालू केला आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपले जे पाहुणे आहेत त्यांचं नाव श्री हेमंत पाटील आहे. मला हेमंत पाटील असं बोलताना थोडंसं असं बाचकाला झालं, कारण मी त्यांना नेहमी साईराम साईराम असंच म्हणतो आणि त्यामुळे आजचं त्यांचं नाव पूर्ण घेता असं मला थोडंसं बाचकालं. तर त्यांचं नाव आहे श्री हेमंत पाटील आणि त्यांना साईराम म्हणून ओळखलं जातं. आजचे हे पाहुणे आहेत आपले जे, त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की संसार आणि परमार्थ हा त्यांची उत्कृष्ट सांगड त्यांच्या जीवनात त्यांनी घातलेली आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा असा टर्निंग पॉईंट आलेला आहे आणि तो टर्निंग पॉईंट काय आहे हे ते आपल्याला आता सांगणार आहेत. परंतु ह्यांचं संपूर्ण जीवन साईमय आहे आणि नुसतं साईमय नाही, कारण साईबाबांचे भक्त लाखो असतील, परमभक्त आणखीन लाखो असतील, पण यांच्या जीवनाची जीवनशैलीचं असं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते असं आहे की ते जे बोले तसं चाले त्याची वंदावी पावले, ह्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आजचे आपले पाहुणे आहेत. तर साई चरित्र नुसतं वाचन आणि मनन करत नाही, तर हे साई चरित्र पूर्ण आचरणात आणून त्याचा फायदा त्यांना स्वतःला सुद्धा झालेला आहे आणि त्यांना अशी खूप इच्छा आहे की त्यांना जे अनुभवाला आलेलं आहे ते त्यांनी दुसऱ्यांना त्यांना सांगावं असं वाटते. आणि म्हणूनच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे जे पाहुणे आहेत ते खासच आहेत. तर चला आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्ते हेमंतजी. नमस्ते. आपलं टर्निंग पॉईंटमध्ये हार्दिक स्वागत. सर्वप्रथम तुमचे आम्ही खूप खूप थँक्स मानतो की तुम्ही या प्रोग्राममध्ये आलात आणि तुम्ही विचार शेअर करणार आमचे. तर तुमच्या आपला जो विषय आहे तो टर्निंग पॉईंट आहे की असा जीवनामध्ये काहीतरी असं घडलं की त्यापासून तो टर्निंग पॉईंट झाला तुमच्या जीवनामध्ये आणि त्याच्यापासून तुमचं जीवन फार बदलून गेलं. तर त्या टर्निंग पॉईंटला येण्याच्या पूर्वीच्या जीवनाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का? माझं पहिल्याचं जीवन खूप खडतर होतं. मी ट्रान्सपोर्टर होतो, टँकर व्यावसायिक, बिल्डिंग मटेरियल व्यावसायिक. त्याच्यामध्ये असताना मला खूप खडतर एवढं का विचारू नका एवढी मला संकट आलं. गाडीचे ॲक्सिडेंट व्हायला लागले, अपघात झाले बरेच. त्याच्यात मला खूप हे करावं लागलं आणि बिझनेस माझा जेव्हा संपत आला तेव्हा माझा मित्र एक मला भेटला. तो मित्र मला साई चरित्राबद्दल बोलला. मला माहित नव्हतं अगोदर. त्याने विचारलं मला, हा का साई चरित्र तुम्ही पाहिलंय का? नाही, मी नाही पाहिलं. मग मी ताबडतोब मला जिज्ञासा लागून राहिली, कधी एकदा बघतो साई चरित्र. आणि मी मग पुस्तक आणलं, बाबांची पोथी आणली आणि मी वाचायला लागलो. वाचता वाचता मी पोथीत संपूर्ण घुसू लागलो त्याच्यामध्ये. असं वाटायला लागलं बाबा मला स्टोऱ्या गोष्टी सांगतात बाबा त्यांच्या. एक दिवस असं मी सांगितलं का पुस्तक संपल्यावर मी बाबा तुमच्या दर्शनाला येईल. पण तसं नव्हतं. एक दिवशी आमच्या प्राथमिक शिक्षिका आमच्या घरी आल्या. त्या म्हणाल्या की शिर्डीला येतोस का हेमंत? त्या 50 वर्षापासून शिक्षिका आहेत, साई भक्त आहेत त्या शिक्षिका. मग न बोलता मी त्यांना काही नाही बोललो. मी बोललो 2-3 दिवसात आपण निघूया. आणि मी तसा शिर्डीला निघालो पोथी पूर्ण होण्याच्या अगोदरच. आणि जेव्हा शिर्डीला गेल्यानंतर जे बाबांनी माझ्यासाठी खास दर्शन दिलं, एकदम सुंदर दर्शन दिलं बाबांनी, खूप छान VIP दर्शन दिलं मला.
आणि तेव्हा तो तुमचा टर्निंग पॉइंट आहे, जेव्हा तुमच्या चरित्र जेव्हा हातामध्ये आलं साईबाबांचं, तेव्हापासून तुमच्या जीवनाला कलाटणी मिळाली असं तुम्ही म्हणता. होय. पण हे तुमचं व्यवसायाच्या बद्दल झालं. तुम्ही राहता कुठे? मी खारीगावात राहतो, भाईंदर. कुठे? भाईंदरला, भाईंदरला, खारीगाव. खारीगाव. हा. आणि तेव्हापासून तुम्ही किती वर्ष राहता तिथे? तिथे आमचे खूप पिढ्यानं पिढ्या राहतो आम्ही. आणि हा जो व्यवसाय वगैरे सांगितला तो भाईंदर मधूनच सुरुवात झाली त्या हा, भाईंदर मधून सुरुवात. आणि ही सर्व भाईंदर मधलीच कथा आहे. होय. हा, तर तो हा झाला तुमचा व्यवसाय, तुमच्या जेव्हा जीवनाला कलाटणी मिळाली साई चरित्रामुळे, आणि हा तुमचा टर्निंग पॉईंट झाला, हे खरं आहे. पण हे तुमच्या व्यवसायाबद्दल तुम्ही सांगितलं, तुमच्या व्यवसायामध्ये काय फरक पडला ते तुम्हाला सांगितलं. पण तुमच्या स्वभावामध्ये काय फरक पडला का? किंवा तुमच्यामधले काही दोष असे तुम्हाला वाटतात की जे दोष तुमच्या साई चरित्र हातात येण्याच्या अगोदर ते दोष तुमच्याकडे होते, आणि मग ते दोष साई चरित्राचं जेव्हा तुम्ही पारायण सुरुवात केली किंवा वाचायला सुरू केली तेव्हा त्या दोषांमध्ये काही फरक पडत गेला का? निश्चितच. काय असे दोष? मी पहिला थोडा रागीट होतो, माझा राग संपूर्ण गेला. माझ्याकडे मॅच्युरिटी होती ती कमी होती. माझा आत्मविश्वास, मॅच्युरिटीची स्तर माझा वाढला. मी माणसं ओळखू लागलो, स्वतःची ओळख झाली माझी. खूप फरक पडला माझ्यात. आणि ज्या वेळेला हे साई चरित्र तुमच्या हातामध्ये आलं किंवा तुम्ही साई भक्तीकडे वळलात तेव्हा तुमचं लग्न झालं होतं का? हो, लग्न झालेलं माझं. मग लग्न झाल्यानंतरची ही गोष्ट आहे. मग त्याला तुमच्या पत्नीने कसा काय सहयोग दिला? याला काही विरोध दाखवला की तुमच्या बरोबर त्या आल्या आणि त्या तुमच्यामध्ये? बिलकुल नाही, तुम्हाला सपोर्ट केला त्यांनी पूर्ण सपोर्ट केला. कारण त्यांच्या वडिलांपासून त्यांची साई भक्ती होती आणि त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला माझ्या पत्नीने मला. तर साई चरित्राचं तुम्हाला जर सार सांगायला सांगितलं तर तुम्ही काय सांगाल? साई चरित्र हा पवित्र ग्रंथ आहे. साई चरित्र बाबांच्या कथांचा भांडार आहे, अद्भुत कथांचा भांडार आहे. साई चरित्राच्या कथा संसारात पिडलेल्या लोकांना, दुःखित लोकांना तारून नेतात, शांतवण देतात त्यांना. साई चरित्र म्हणजे बाबांचं तत्वज्ञान. साई चरित्र म्हणजे बाबांची शिकवण, बाबांच्या लीला, बाबांचं ज्ञान याचा भरलेला भांडार आहे. साई चरित्र म्हणजे दीन, दुबळे, दुःखित, आश्रित यांचा वरदान आहे यांना. साई चरित्र म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशीर्वाद आहे. साई चरित्र म्हणजे विश्वाचं सार आहे. तुम्ही आता चरित्र, साई चरित्र सार सांगितलं थोडक्यात, अतिशय सुंदर तुम्ही सांगितलं. पण साई चरित्राची निर्मिती कशी झाली, त्याच्यामध्ये किती ओव्या, किती अध्याय, ह्याचं थोडं त्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती सांगा. साई चरित्राचे कवी गोविंद रघुनाथ दाभोलकर जेव्हा पहिल्या प्रथम शिर्डीला गेले तेव्हा बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबा तिकडे जातं घेऊन दळण करायला लागले. ते पाहता पाहता त्यांना वाटलं सर्व संत मी पाहिले, पण हे संत तर असा दळणारा संत अजून मी पाहिला नाही. मग तिकडेच साई चरित्राचा उगम झाला. त्यांना लगेच वाटलं की बाबांच्या कथाचा संग्रह आपण करावा, आणि तिकडे त्यांनी चरित्र बाबांची परमिशन घ्यायला घेतली. ते परवानगी घेण्यासाठी माधवरावांना सांगितलं त्यांनी. माधवराव त्यांचे भक्त होते तिकडे. त्यांना सांगितलं तर बाबांनी सांगितलं आता कथांचा संग्रह माझ्या कशाला, मी फकीर आहे, माझ्या कथांचा संग्रह हसायला हसतील लोक, मला कशाला. मग नंतर बाबांनी त्यांना परवानगी दिली आणि त्यांनी मग बाबांनी सांगितलं माझं चरित्र मीच लिहीन, माझं चरित्र मीच लिहिणार आहे. आणि त्यांना त्यांच्याकडून त्यांनी लिहून घेतलं बाबांनी. आणि साई चरित्रामध्ये 53 भाग आहेत, त्याच्यातले 52 भाग गोविंद रघुनाथ दाभोलकर यांनी लिहिलेले आहेत, आणि 53वा भाग बाळ देव यांनी लिहिलेला आहे. कारण त्याच्या अगोदर दिवंगत झाले. चरित्र पूर्ण होण्याच्या अगोदर गोविंद रघुनाथ दाभोलकर दिवंगत झाले. त्याच्यामध्ये 9309 ओव्या आहेत. 9309 ओव्या आहेत. 9309 ओव्या आहेत. हा. आणि एकंदर 53 अध्याय. 9309. हा. मग आता हा एवढा मोठा अध्याय 53 अध्याय, 9309 ओव्या वगैरे,
हे सर्व जर वाचायला घेतलं तर हल्लीच्या जीवनामध्ये तेवढा वेळ लोकांकडे असेल नसेल, काही लोकांकडे आहे काही लोकांकडे नाही, पण हे सर्व आणि ज्यांना साहित्य चरित्र वाचण्याची आवड आहे, एक आवड म्हणून वाचणं वेगळं आणि एक जरूर म्हणून काही लोक वाचतात की माझ्याकडे काहीतरी संकट आलं, हे वाचल्यावरती माझ्यावरती काहीतरी संकट निघून जाईल, बाबा माझ्यावरती कृपा करतील, हे सर्व झालं. पण ज्यांना साहित्य चरित्र खरोखरच जीवनामध्ये उतरवायचं आहे, तर नुसतं साहित्य चरित्राबद्दल जी माहिती तुम्ही आता सांगितली, तर त्या साहित्य चरित्रातली काही सूत्र तुम्ही आम्हाला सांगू शकाल? महत्वाची सूत्र जी साहित्य चरित्रामध्ये दिली आहेत, ती सूत्र जरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणलीत, बाबांवरती विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून ती सूत्र जरी तुमच्या जीवनामध्ये आणली तरी तुमचं जीवन सुधारायला खूप मदत होईल. अशी काही सूत्र, निवडक सूत्र तुम्ही सांगू शकाल का? आचरण शुद्ध ठेवा. आचरण शुद्ध ठेवा. हा, बाबांची शिकवण अंमलात आणा. गरीब, दीन, दुःखियारे, पीडित यांना शक्य तेवढी मदत करा. खोटं बोलू नका. गुरु, आई, वडील, देव यांचा आदर करा. ईश्वराचं स्मरण ठेवा. कोणाची निंदा करू नका. कोणाशी वाद घालू नका. वादावादी नाही बरी, नको कोणाची बरोबरी. नसता श्रद्धा सबुरी, परमार्थ तिळबरी साधेना. आता ही सूत्र तुम्ही आम्हाला सांगितली. आता तुमचा साहित्य चरित्रावरती खूप मोठा अभ्यास आहे आणि ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवलंय, पण ते उतरवता एका दिवसात काय उतरवून झालेलं नाही आहे की ते जे तत्वज्ञान आहे, की ही जी सूत्र तुम्ही जी आता आम्हाला सांगितली, त्याचं तुम्ही कसं पालन केलं? अशी जर समजा आता निंदा करू नये असं एक सूत्र घेऊ आपण, तर आजच्या जीवनामध्ये निंदा लोक करतातच आणि अनाहूतपणे काही लोकांचे होते, पण ही निंदा करू नये हे जर तुम्हाला जीवनात अंमलात आणायचं असेल हे सूत्र, तर मग साई चरित्रामध्ये कसं काय आहे ते? मदत साई चरित्रामध्ये एक भाग असा दिलाय ना, त्याच्यात बाबांनी सांगितलेलं आहे की निंदक आहे ना, निंदा कोणाची करू नये. बाबांनी ती शिकवण दिलेली आहे. आणि तुम्ही जेव्हा सुरुवात करता साई चरित्र वाचायला, आपोआप तुमच्यामध्ये बदल होतो. ती सांगायची जरूरतच नाही. अच्छा, म्हणजे जसा माझ्यात झाला आपोआप होतो बदल. आता सूत्र तुम्ही आम्हाला सांगितली, अमुक अमुक सूत्रे, निंदा करू नये, हे सर्व ठीक आहे, आम्हाला कळलं. पण हल्लीच्या जगात आता हल्लीच्या जगामध्ये असं आहे की आपण ठरवतो की आता मी निंदा करणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही, तर तो ऍक्शन प्लॅन तयार करावा असं तुम्हाला वाटतं का? असं म्हणजे काय करावं म्हणजे तुम्हाला स्वतःला ना पूर्ण बदलून घ्यावं लागेल पहिला. तेवढी तुमची इच्छा पाहिजे. तुमची इच्छा पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की ही तुमची इच्छा असली पाहिजे आणि बाबांची इच्छा असली पाहिजे, असं वाटतं का? तुमची इच्छा जेव्हा होईल ना, तुम्ही बाबांच्याकडे 2 पावलं चालत जाल ना, तर बाबा 10 पावलं चालत येतात. निश्चितच तुम्हाला चेंज करून टाकतील, बाबा बदलून टाकतील. तुम्ही फक्त जा बाबांकडे. चरित्रामध्ये 2 अध्याय असे आहेत, एक 11वा आणि एक 15वा. यांना बाबांचं संकटमोचन म्हणून वरदान आहे त्या दोन्ही अध्यायाला. नित्य दोन्हीपैकी कुठचा एक अध्याय तुम्ही वाचला तर तुमची सर्व संकट गुरुराय निवारतात आणि तुमच्या मनोकामना पुऱ्या होतात. असं त्या अध्यायाला मान्यता आहे. तिथून सुरुवात करून तुम्ही एखादं मंदिर जवळ असेल त्याच्या जाऊन एक नेम लावा, बाबांचं दर्शन घ्यायचं, बाबांच्या सानिध्यात राहा तुम्ही, बाबांच्या जोडीला जगा तुम्ही. तुमच्यात आपोआप कायापालट होईल. आता हेमंतजी, तुम्ही इथे येऊन आमच्या एपिसोडमध्ये खूप माहिती दिली, बाबांच्या तत्वज्ञानाविषयी सांगितलं, पण माणूस हा त्याच्या जीवनामध्ये बिझी असतो, इतर कुठलं बिझी असतो. मला पैसा मिळेल का, पैसा मिळेल तुम्हाला मिळेल का, मला चांगली बायको मिळेल का, चांगलं होईल का, तुमच्या भरपूर भीतीने असतं. भीतीयुक्त जीवनच आहे. क्षणोक्षणी त्याला भीतीमध्ये जातं. माझं याच्याविषयी मत काय असेल, माझं बॉस त्याविषयी मला भीती आहे. अशा सर्व प्रकारच्या भीतीमध्ये लोक वेगवेगळ्या मार्गाला जातात. त्यांना सतत भीती वाटत असते प्रत्येकासाठी आणि आयुष्य जगामध्ये भीती आहे. या भीतीविषयी बाबा काय सांगतात? बाबा सांगतात श्रद्धा आणि सबुरी. तुम्ही कसला विचार, सकारात्मक विचार करा. सकारात्मक पॉझिटिव्ह तुमचं कल्याणच होणार आहे. बाबा तेवढे सगळेच आहेत ना, आपले अनंत कोटी ब्रह्मांड नाही. म्हणजे बाबा सांगतात की तुम्हाला भीती वाटण्याचं कारण तुमच्या पाठीमध्ये आहे. श्रद्धा आणि सबुरी जर फूड असेल तर
भीती वाटते काय करायचं काहीच नाही. खरं तर त्याची सांगत आहात सर्व आमच्या दर्शकांसाठी तुम्ही काय तुम्ही बाबांची शिकवण लक्षात घ्या, बाबांना शरण जा. बाबा खूप दयाळू आहेत. तुम्हाला निश्चित तुम्हाला फलप्राप्ती देतील ते. बाबांना विसरू नका तुम्ही. तुमच्या जीवनाचा कायापालट साई करतीलच, हा माझा दृढ विश्वास आहे. साईराम. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै శ్రీ గురవే నమః. నా పేరు జోష్న శ్రీసాయి కుబెల. మేము సెంట్రల్ ఆఫ్రికాలో ఉంటున్నాము. మా ఇంట్లో 5 మెంబర్స్ ఉంటాము. సాయిబాబా, మా పేరెంట్స్, అక్క, ఇంకా నేను. మేము సాయిబాబా గారిని ఒక దేవుడితో కంటే మా ఇంట్లో ఒక ఎల్డర్లీ పర్సన్ లాగా లేక మా తాతయ్య గారిలా చూస్తాము. ఆయనకి నివేదించకుండా ఏమి తినము, అలాగే ఆయనకి చెప్పకుండా బయటికి వెళ్ళము. ప్రతిరోజు ఆయనతో టైం స్పెండ్ చేస్తాము. ఆయనకి తెలియకుండా ఇంట్లో ఏమీ జరగదు. ప్రతి గురువారం అందరితో కలిసి సాయి భజన చేస్తాము. భజన తర్వాత అందరితో కలిసి ప్రసాదం తీసుకోవటము. ఇది మా జీవితంలో ఒక భాగం అయిపోయింది. ఆయన మాతోనే ఉన్నారని ఫీల్ ఉంటుంది. అలాగే ఆయన మాకు కావాల్సినవన్నీ ఇస్తున్నారని మాకు నమ్మకం. అలా మాకు నిదర్శనాలు కూడా ఉన్నాయి. అందుకే మేము ఎప్పటికీ ఆయనకి ঋণপদে ఉంటాము. సాయిరామ్. সাইরাম। আমি এমন একটা পরিবারে বড় হয়েছি যেখানে আমি সাই ভক্তি সংস্কার নিয়ে চলছি এবং আমি এখনো সেই সংস্কারগুলো নিয়ে এখনো চলছি। সাই বাবা আমার জীবনের সব কিছু। আমি সাই বাবাকে ছাড়া কিছু ভাবতে পারি না। তার আশীর্বাদ এবং তার দয়াতে আমি এখনো এখানে। ওম সাইরাম। બધાને અમારા ઓમ સાઈરામ। અમારા પરિવાર માટે બાબા જ અમારા માત પિતા ભાઈ બહેન બધું જ છે। અમે બાબા વિના પોતાનું જીવન વિચારી પણ ના શકીએ। આજે અમે જે કંઈ પણ છે એ બાબા અને બાબાના આશીર્વાદ થકી જ છે। અમારા જીવનની બધી મુશ્કેલીઓમાં બાબા અમારી સાથે રહીને અમને બચાવ્યા છે। બાબા તમારા આશીર્વાદ બધાના ઉપર બનાવી રાખજો। ઓમ સાઈરામ। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। शिर्डी सजाचे लागतील पाय, कळती अपाय सर्व त्याचे। माझ्या समाधीची
हा ठीक आहे. तर आता हा एपिसोड आपण इथे संपवतोय. आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. त्यावेळेला तुमच्या भेटीसाठी दुसरा एक व्यक्ती कोणतरी आलेले असेल, ज्याच्या जीवनात असं टर्निंग पॉईंट आलेला असेल, टर्निंग पॉईंट आला आहे, तो आपले विचार तुमच्याबद्दल शेअर करेल. तोपर्यंत नमस्कार.